आता बाब अशी आहे, फक्त एक दुःखदायक बाब अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी MIDCनं लगेच टेंडर नोटीस काढली. किती घराची किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घरं लोकांना. आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी ते पण कोणाकडे? बिल्डरकडे. बिल्डर शोधणार आहेत. एवढी काय घाई आहे? आणि नवी मुंबईतल्याच MIDC मध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो? वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मीराला MIDC आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे. त्या सगळ्या MIDC करता येतं धोरण आणि MIDCचा धंदाच नाही हा. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले. आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केली. 4-25-2000 लोक तर संध्याकाळपर्यंत येणार आहेत. माझी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना नम्र विनंती हीच आहे की लोक आपल्याकडे येतील त्याच्यापेक्षा आपण लोकांकडे जा, लोकांच्या अडचणी समजून घे. कधी ना कधी शेवटी काम करण्याचा एक आनंद माणसाला मिळतो. तो लोकांना तिष्ठत ठेवून, प्रतीक्षेत ठेवून, त्याची कुटुंबांना करून त्यांना पॅनिक करण्याच्या अगोदर जर आपण काम केलं तर लोकांना आनंद वाटतो. आणि आज जनता दरबारामध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलायला लागते. पूर्वीच्या काळी जी नकारात्मक घंटा होती ती आता सकारात्मक व्हायला लागलेली आहे. त्या ठिकाणी दोनच डिपार्टमेंट हल्ली लोकांना त्रास आहे, सिडको आणि MIDC. या दोन डिपार्टमेंटला लरीपानं. आता आपल्या माहिती करता सांगतो, गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींनी एक मंत्रिमंडळाची संमतीसाठी प्रस्ताव आणला. की ज्या प्रस्तावामध्ये मुंबईच्या व्यतिरिक्त जो महाराष्ट्रातला जो परिसर आहे, तो गावातला असेल, नगरपालिका स्तर असेल, महापालिका स्तर असेल, त्या ठिकाणी लोकांनी विविध शासनाच्या जागांवर बांधलेली घरे 1500 स्क्वेअर फुटापर्यंत नियमित करण्याचा निर्णय घेतला. 2011 पूर्वी बांधलेली घरं आणि 500 स्क्वेअर फूट तर विनामूल्य आहे. 500 स्क्वेअर फुटाच्या पुढे 1000 करता एक दुसरा टप्पा आहे, 1500 करता दुसरा टप्पा आहे. आता आम्ही लोकांनी सांगितलं की 1500च्या ऐवजी 2000 असेल त्यांच्यासाठी काय? निश्चितपणे त्याच्यातून उपाय निघणार आहे. आता एकूण नवी मुंबईमध्ये मधल्या काळात सिडकोच्या अधिकाऱ्यांनी थैमान घातलं होतं. कुठेही जायचे, नोटिसा लावायचे आणि काही ठिकाणी जुनी घरं असताना शासनाचा निर्णय झालेला असताना अभय देण्याचा त्या ठिकाणी काही घरं तोडली गेली. आणि त्या बाबतीत माझ्या तीव्र भावनांनी व्यक्त केलेली आहे. अजून काही अधिकाऱ्यांनी केलेल्या कृतीच्या बाबत अहवाल आलेला नाही. आणि त्या लोकांनी संपूर्ण पुरावे सादर करून सुद्धा ज्यांची घरं ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली तुटलेली असेल त्या अधिकाऱ्यांना ती घरं स्वतःच्या खर्चाने बांधायला लागली. हे मी बोललो म्हणजे बोललो, फक्त इट इज अ मॅटर ऑफ टाइम. फक्त वेळ कधी येते ती मला बघायचं. कोल्हापूर सिडकोचं अध्यक्षपद अजून काय करताना मुख्यमंत्र्यांची मागणी करणार काय? वारंवार सगळ्या प्रश्नांना वारंवार सिडकोचा अध्यक्ष नियुक्त केला आहे भाजपचा, तर याला पर्याय ठेवू शकत कशाला भाजपचं बोलतो? सिडकोचा अध्यक्ष महायुतीचा कोणतरी अध्यक्ष होईल आणि माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. आता बाब अशी आहे, फक्त एक दुःखदायक बाब अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी MIDCनं लगेच टेंडर नोटीस काढली. किती घराची किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घरं लोकांना. आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी ते पण कोणाकडे? बिल्डरकडे. बिल्डर शोधणार आहेत. एवढी काय घाई आहे? आणि नवी मुंबईतल्याच MIDC मध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो? वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मीराला MIDC आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे. त्या सगळ्या MIDC करता येतं धोरण आणि MIDCचा धंदाच नाही हा. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा,
स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या. आता तुम्ही बघितलं असाल तुमच्याकडे बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केलाय, आंदोलनाच्या भाषा केलेल्या आहेत. जर का ऑल पार्टी लोकांना जर त्या गोष्टीचा विरोध असेल तर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांना मी बोललो की SRA 1 म्हणजे कुठली? मुंबई. SRA 2 म्हणजे रेस्ट, मुंबईच्या नंतरचा MMRDचा परिसर. पराग सोमन नावाचे सीओची नेमणूक झाली होती. त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते. त्याला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की SRA 2 मुंबईच्या बाहेर, ती बाहेर झाली होती. आता तर कर केलेला. कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही. लक्षात आलं की ही माझ्या त्याला गोष्टीचा पूर्ण तीव्र विरोध आहे आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा. काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे. आता कोण कोण त्याच्या सामील आहेत ते शोधेन मी. जरा ऐकून घ्या जरा. जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईन. कारण आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील. मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्यावेळेला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुटली? का घाईघाई निर्णय घेतला? या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलंय का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कलकाळी बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझं म्हणणं तुम्ही पत्रकारांनी नेतृत्व करा. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रात नाही देशामध्ये ज्या ज्या वेळेला प्रसंग बाका येतो त्यावेळेला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता ती सोशल मीडिया या तुम्हा लोकांनी घेतलेला पुढाकार हा जनतेच्या हिताकरता झालेला आहे आणि तुम्ही तसं हिताकरता घ्यावं. माझं म्हणणं आहे की जनता मंत्री असताना मी रस्त्यावर याची भाषा करतो वेळ आली तर ती वेळ येऊ देणार नाही. परंतु जागृती करण्याकरता तुम्ही सुद्धा जागृतीने त्या ठिकाणी हा प्रश्न चव्हाट्यावर आणा. माझ्या दृष्टिकोन संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली या 15-20 दिवसांमध्ये लाखो लोकांचा मोर्चा सिंबॉलिक निघणार आहे. आता मी सांगणार आहे की तुम्ही मोर्चा काढू नका. ते मोर्चा काढला म्हणजे राज्य शासनाचा मी मंत्री आहे म्हणजे मंत्र्याच्याच मुलांनी एखादा मोर्चा काढला की ती शोभाची बाब नाही. तर मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर या तुमच्या व्यथा आम्ही मांडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवी मुंबईच्या विषयाकरता ज्याला बैठक झाली त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती की नवी मुंबईमध्ये फ्री होल्डच्या जागा आहे, लीजने नको. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी घनसोलीच्या सभेमध्ये तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी सांगितलेलं आहे की नवी मुंबईतल्या सर्व जागा आम्ही फ्री होल्ड करू. म्हणजे त्या नुसत्या गाववाल्यांच्या नाही, सिडकोनी बांधलेली घरं, सिडकोनी दिलेला भूखंड, त्यावर बिल्डरनी बांधलेली घरं, झोपट्ट्यामध्ये राहणारे रहिवासी या सर्वांकरता फुकट घराची योजना आहे. आणि किंबहुना माझी तर मागणी अशी आहे की कुठल्याही शासनाच्या विभागाला प्रीमियम न घेता तो प्रीमियमचा पैसा त्या ठिकाणी सुटसुटीत घरं, लिव्हेबल म्हणजे राहण्यालायक घरं अशा स्वरूपाची त्या ठिकाणी मागणी ऑलरेडी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना त्याचे निश्चितपणे आम्ही स्मरणपत्र मी त्यावेळेला बोललो होतो की पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. पाण्याकरता कर्जत तालुक्यामध्ये जे आता साधारणपणे सुरुवात होईल त्या धरणातून 2000 MLD 2 धरणं होणार आहेत. कुठे? कर्जत तालुक्यात 500 MLD पाणी नवी मुंबईकरता आपण बुक करून ठेवू. माननीय मुख्यमंत्र्यांना मी या गोष्टीची जाणीव करून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री सांगेल 2000 MLD पैकी 500 MLD नवी मुंबईला. राहिलेलं पाणी पनवेल, कर्जत, खालापूर, खोपोली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली या परिसराकरता ते पाणी 2000 MLDचं वितरण होईल. 2029च्या अगोदर ही धरणं तयार होतील असा निश्चितपणे अंदाज आहे. त्याला तुमच्या सूचनेनुसार
नियमाप्रमाणे काही अधिकार छोटी वेडेवाकडे झालं तर राज्य शासनाला त्याचा अधिकार निश्चितपणे हस्तक्षेप करण्याचा. परंतु जनतेच्या हिताकरता एखाद्या गोष्टीत महानगरपालिकेने ठरवलंय की आमच्या महापालिकेमध्ये एकही कर्मचारी त्याला आपण ठोक पगार रोख पगार टेम्पररी ठेवायचा नाही. काय वाईट आहे? उलट राज्य शासनाला ललांबूट ठरेल एखादी महानगरपालिका अशी हिंमत दाखवते. साधारणपणे या लोकांना परमनंट केलंय, समान वेतन दिलं, साधारण 100 कोटीचा भार वाढणार आहे. अरे ह्या मधल्या कालखंडामध्ये प्रशासकीय कालखंडात 2200 कोटी रुपये असे कापरासारखे झाले. माझं म्हणणं आहे अशा गोरगरिबांच्या जीवनामध्ये आनंद येणार असेल आणि 100 कोटीचा भार नाही 125 कोटीचा भार पडला तरी तो सहन करण्याची ताकद नवी मुंबई शहरामध्ये आहे. जो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जो पैसा गेला ना तो पैसा जर थांबला असता ना तर नवी मुंबईच्या या कर्मचाऱ्यांचे दिवस फार चांगले आले असते. भविष्यकालामध्ये कोणीच त्या ठिकाणी टेम्पररी राहणार नाही. एक त्याचबरोबर शाळांचा दर्जा वाढेल, आरोग्य सेवा चांगल्या वाढतील, स्वच्छता निश्चित वाढली जाईल, फेरीवाला धोरण, जाहिरातीचं धोरण, गार्डन बाग बगीचे नुसते सांगायला नाही. मी स्वतः मान्य आयुक्त मान्य महापौरांना घेऊन एका कोपऱ्यापासून सेक्टर 15 CBD पासून सुरुवात करणार ते दिघ्यापर्यंत एक एक गावात झोपट्ट्यांमध्ये शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वच्छ शहर हा जो कुठल्याही राज्यकर्ता किंवा राजकारणातले माणसं FSI वाढवण्याची भाषा करतात. मी माझं म्हणणं आम्हाला एवढा FSI नको आहे. आम्हाला या ठिकाणी आमच्या शहराला गरजे एवढाच FSI आम्हाला पाहिजे आणि त्याच्याकरता एक खेरणा बनकोड्याच्या त्या 84 एकरचा नमुना मी देऊन मग तो पॅटर्न सर्व गावांना सर्व झोपट्ट्यांना सर्व वस्त्यांना लावण्याच्या विषयी माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली. त्यांनी सांगितलं तुम्ही एक नमुना आणा, तो जर का जनतेला मंजूर असेल प्रशासकीय म्हणजे जो युनिफाईड DCRच्या खाली असला म्हणजे कायद्याला काय कुठे कमी घ्यायला कोणाची हरकत नाही, जास्त घ्यायला हरकत. तो त्याच्या विकीनं त्या ठिकाणी FSI वापरला जाईल. रुंद रस्ते आतून डक्ट असतील त्या ठिकाणी कुठले स्ट्रॉंग वॉटर ड्रेन सिवेज त्या ठिकाणी कुठले मार्केट मुवमेंट करायला सुद्धा हवा शुद्ध यायला पाहिजे. आता ज्या सेक्टर वाशीमध्ये चाललंय तिथे आताच गुदमारल्यासारखं व्हायला लागलेलं आहे. म्हणजे हा आडव्या झोपट्ट्याऐवजी उभ्या झोपडपट्ट्या फक्त सिमेंट कॉन्क्रीट झोपडपट्ट्या. इट्स नॉट गुड. मी माझं नापसंती जिथे व्यक्त करायची तिथे व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला खबर पण लागली असेल. आणि ज्याला मी बोललो ना त्याला पिंडरा सायलेन्स होतं. पूर्वीच्या काळी मुंबईमध्ये एक FSI होता. 1 इंच वाढल्यानंतर लोकांमध्ये थैमान व्हायचं. अरे आता तुम्हाला खैरात वाटल्यासारखं FSI वाटला जातो. आय एम नॉट हॅपी. मी तिथे वक्तव्य करा तिथे वक्तव्य केलेलं आहे आणि जाहीरपणे वक्तव्य केलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आम्हाला इतका युनिफाईड हा FSI आम्हाला नको आहे. आमच्या शहराला साजेसं असेल एवढंच FSI आम्हाला पाहिजे. दादा एक महत्वाचं केलेली आहे परंतु त्याच्यावर प्रत्यक्षात मुख्यमंत्री स्तरावर होईल ना. आता हे बघा प्रश्न असा आहे की सरकार आल्यानंतर बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. निपटारा करता करता निश्चितपणे दमछाक होते परंतु हार मानण्याचं नाही असं ठरवलंय आम्ही आणि त्याच्यातून आम्ही 58-7चा निर्णय हा गरजेतून घेतला होता. आता पूर्वीच्या काळी महापालिकेच्या 10 उपायुक्तापैकी 5 आपल्या महापालिकेच्या रजिस्टर असलेल्या लोकांना संधी होती आणि 5 हे प्रतिनियुक्तीवर यायचे. आता 9 लोक प्रतिनियुक्तीवर आहेत आणि एक कुठेतरी आपल्याकडे आहे. आता हे रिटायर्ड झालेले अधिकारी यांच्या जागी दुसरे अधिकारीच नाहीत. हे जर अधिकारी रिटायर्ड झाले तर ऍटलिस्ट ट्रेनिंग देण्याची गरज आहे. खालच्या अधिकाऱ्याला त्या अधिकाऱ्याला ट्रेनिंग दिली गेली नाही. मी जो त्यांना म्हणजे सागर नाईक किंवा माननीय महापौरांना सांगितलं तुम्ही 58 ते 60 करा, हा ठराव तुम्ही पारित करा, संमत करा. या पाठीमागे राज्य शासनाच्या धोरणाला कुठेतरी विरोध करण्याचा त्या ठिकाणी उद्देश नाही. परंतु जोपर्यंत नवीन लोकांची म्हणजे कार्यतत्पर सक्षम अधिकारी जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत काही अधिकाऱ्यांना 58 ते 60 त्या ठिकाणी करावी अशा प्रकारची ती भूमिका होती. म्हणजे राज्य शासनाच्या 58च्या त्या भूमिकेला काहीतरी छेद देण्याचा ते विरोध करण्याचा महासभेचा त्या ठिकाणी उद्देश नव्हता. जाण्याचा देखील इशारा दिलेला आहे. सागर नाईकांनी कोर्टात जाण्याचा. मग हे बघा बाब अशी आहे की या ठिकाणी खालच्या अधिकाऱ्यांमध्ये तितकी कार्यतत्परता
अनुभव नसेल आणि जर महानगरपालिकेची गरज असेल तर त्या ठिकाणी माननीय न्यायालयाला सांगून जोपर्यंत आमच्याकडे सक्षम अधिकारी येत नाहीत तोपर्यंत ह्या जुन्या अधिकाऱ्यांना तिथे ठेवण्याची आम्हाला सवलत द्यावी अशा प्रकारची विनंती करणं हा गुन्हा नाहीये. सोलापूर जिल्ह्यात प्राण्यांच्या वावरासंदर्भामध्ये मंत्रालयामध्ये काहीतरी अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. एकंदरीत तो विषय काय होता? कोल्हापूर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातून अशा प्रकारचा वन्य प्राण्यांचा वावर लागला. हे बघा, बाब अशी आहे की या विधानसभाच्या अधिवेशनाच्या कालखंडात विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये वन विभाग फार मोठ्या प्रमाणाने गाजला. त्या ठिकाणी विधानसभेमध्ये बिबट्यांचा हल्ले, वाघांचे हल्ले, संजय गांधी उद्यानातल्या असलेल्या जवळजवळ 6,000 झोपड्या या बाबतीत सुद्धा आणि मग वानरांनी, बिबट्यांनी आणि गव्यांनी शेतीचं नुकसान म्हणजे या ठिकाणी प्रश्न, लक्षवेधी, अर्धा तास चर्चा या अनुषंगाने बराच कालखंड विधान भवनामध्ये ती चर्चा झाली आणि तुम्हाला ती माहिती मिळाली असेल. तर या ठिकाणी आता आम्ही असं ठरवलेलं आहे की कोकणातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बिबट सफारी करायची. म्हणजे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या उपनगरामध्ये नॅशनल पार्कला ऑलरेडी सफारी म्हणजे नॅशनल पार्क हा मोठा आहे आणि त्याचबरोबर तिथून म्हणजे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक बिबट सफारी करायची. म्हणजे साधारणपणे 10-15 हजार एकर जागेमध्ये बाजूनी 500 फुटाची बांबूची भिंत बांधायची. म्हणजे त्या 5,000-10,000 एकरला 500 फूट रुंदीची बांबूची लागवड करायची आणि मग ती बांबूची लागवड ती लावायची, त्याचं जतन करायचं आणि आतल्या भागामध्ये रस्ते तयार करायचे, फलांची झाडं लावण्याची. म्हणजे बहाडोलीचं जांभूळ मोठं आहे, त्याला ऍपल, बेर, सीताफळ, फणस, काजू वगैरे अशा प्रकारची फळझाडे लावायची की जी काही शाकाहारी प्राण्यांची ती गरज आहे. आपण शाकाहारी प्राणी आतमध्ये वाढल्यानंतर चांगल्या प्रकारची तिथे वातावरण निर्माण झालं, मग त्या सगळ्या पकडलेल्या बिबट्यांना त्या ठिकाणी आतमध्ये सोडायचं. म्हणजे ते आताची प्रजाती 60 फूट उंचीचा बांबू आहे. जर असे एक वर्ष 3 वर्षानंतर बाहेरून 400 फूट कापायची, नंतर तिसऱ्या 3 वर्षानंतर आतून 400 फूट कापायची. म्हणजे 100 फुटाची भिंत कायम राहील आणि आतमध्ये वातावरण. आणि विदर्भामध्ये व्याघ्र सफारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि त्याकरता वन खात्याच्या अनुषंगाने आता आम्ही बॉन्ड्स काढतो. बँकांकडून साधारणपणे 6,000 कोटीचं कर्ज घेतो. जनरल बजेटमधून साधारण म्हणजे 3,000 कोटी रुपये मिळतात. साधारणपणे मी 20,000 कोटी रुपयाची वन खात्याची एक योजना तयार केलेली आहे. वन खात्यामध्ये सुद्धा प्रत्येक कर्मचारी बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी, त्यांना राहायला घर, त्यांच्या गाड्या, त्यांना शस्त्र. म्हणजे इथून मँग्रोव्ह पासून तर त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प, बिबट प्रकल्प, त्या ठिकाणी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र सागाची लागवड होते. महाराष्ट्राच्या आता म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रातलं सागाचं लाकूड आहे एक नंबर चालते. म्हणजे जगाच्या पाठीवर ज्या काही 2-4 देशांमध्ये ज्या प्रजातीचा साग आहे तो साग महाराष्ट्रामध्ये. तर सागाच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये फर्निचरची निर्मिती करणं, टुरिझम काढणं, त्याचबरोबर पर्यटन सुद्धा करणं आणि ज्या ज्या गावाच्या परिसरात देऊळ असेल तिथे देवराई करण्याचं ठरवलेलं. आणि त्या ठिकाणी वन खाते सर्वार्थानं त्या ठिकाणी पैसे वापरणार आहे. चांगल्या गाड्या, चांगले ऑफिसेस, सॅटेलाइटच्या माध्यमातून, AI च्या माध्यमातून सतर्ककरण, वनवे विझवण्याकरता अतिशय ज्या ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वनवे लागतात, 15-15 दिवस वनवे विजत नाहीत, त्या लोकांनी जे प्रावीण्य मिळवलेलं, ज्या मशिनरी वापरल्यात, जे तंत्रज्ञान वापरलं, ते तंत्रज्ञान वापरण्याची भूमिका घेतलेली आहे.
कालच आमची वन विभागाची मासिक एकूण आढावा बैठक झाली. त्यामध्ये मी सर्व लोकांना आदेशित केलेलं आहे. एक पुस्तक काढणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येकाला पाठवणार आहे मी ते. यापुढे वन विभागाची प्रगती कशी होणार, जेणेकरून प्रत्येक नागरिकाला आणि वन विभागाची वेबसाईट बनेल, त्यामध्ये क्लिक केल्यानंतर वन विभाग भविष्यकाळची कशी प्रगती करेल, कुठल्या कुठल्या विभागाला कसे पैसे दिले जातील आणि देर विल नो मिसयूज ऑफ मनी, पैशाचा गैरवापर होणार नाही आणि सर्व जनतेला सहभागी करून, ज्याला 95ला मी वनमंत्री होतो त्याला जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वन व्यवस्थापन, म्हणजे गावच्या लोकांनी आणि वन विभागाने बाजूच्या जंगलाचं राखण करावी आणि मग ज्याला त्याचा किट्टा तोडला जाईल त्याच्यातले अर्धी पैसे त्या गावच्या लोकांनी द्यावे, अशा प्रकारची विधेयक येते. तर त्या ठिकाणी गावचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, NGO या सगळ्यांचं सहयोग घेऊन त्या ठिकाणी वन विभागाची एकूण जोपासणी करायचं ठरवलेलं आहे आणि मी तुम्हाला पुस्तिका पाठवतो.